तर नमस्कार मित्रांनो, तुमचं डबल एकदा स्वागत आहे मराठी ट्रेडर ईश्वर मध्ये. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये काय बघणार आहोत? आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आपण जो काही प्रॉफिट कमवलेला आहे कशात, तर गोल्ड मध्ये जो काय अनालिसिस केला होता मागच्या व्हिडिओत, तो अनालिसिस काय तर खराब ठरलेला आहे. ओके मित्रांनो, कुठलाही टाइम न वेस्ट करता आपण या व्हिडिओला इथं सुरुवात करणार आहोत. आणि आपला जो काही मागच्या व्हिडिओचा जो काही अनालिसिस आहे तो काय खराब ठरलेला आहे. ओके, जर का आपण इथं बघितलं, आपल्याला इथं काय तर आपण एक बाय साईड ट्रेड घेतलं, तो आपल्याला टार्गेट देऊन गेलेला आहे. तो पण कितीचा, तर 2.5 रिक्स टू रेशो. म्हणजे काय, आपला जो काही रिक्स टू रिवॉर्ड आहे तो सगळ्यात जबरदस्त मेंटेन आहे. आणि तो मेंटेन असला तरच काही खरं आहे ट्रेडिंग मध्ये, नाही तर अवघड आहे. ओके मित्रांनो, याचं डबल एकदा लॉजिक आपण जाणून घेऊ. इकडे काय आहे, तर आपण ट्रॅप ट्रेडिंगच्या हिशोबाने हा जो काही सेटअप आहे तो घेतलेला होता. गोल्ड एक अप ट्रेंडला होता. इथं एक आपल्याला काय, इथे त्याच्यानंतर इथं आपल्याला काय तर एक स्ट्रेंथ बाईंग साइड मध्ये दिसत होती. आणि जेव्हा इथं हॉल्टेशन झालं आणि इथं ब्रेकआउट झालं, तेव्हा आपण काय तर एक बाय साईडचा ट्रेड प्लॅन केलेला होता. मित्रांनो, हे व्हिडिओ आपण याच करता म्हणत आहोत की आपला जो काही मागच्या व्हिडिओचा अनालिसिस होता तो खरा ठरलेला आहे. मागची व्हिडिओ पण तुम्ही जाऊन बघू शकता. आणि खूप खूप धन्यवाद तुमचे, की आपले 30 सबस्क्रायबर्स पूर्णही झालेले आहेत. मित्रांनो, आपण जर का बघितलं तर आता पण गोल्ड काय एक अशा झोनला आहे. ओके, तुम्हाला मी झोन दाखवून देतो. हा झोन सर्वात इम्पॉर्टंट झोन आहे गोल्ड मधला पण. ओके, तर रिस्पेक्टेड झोन आहे. ओके, इथं पण एक रेजिस्टन्स घेतला, सेम सेटअप आहे. इथे जेव्हा डायरेक्ट ब्रेकआउट गेले, इथं रिमूव्ह वीक हँड्स कन्सेप्ट वापरून गोल्डने काय एक रेजिस्टन्स घेतला, खाली जाऊ नाही शकलं. इथला जायचं असतं तर या सपोर्टला त्यांनी हॉल्ट करून गेले असते का, पण जाऊ नाही शकलं. तेव्हा आपण काय इथं डबल एकदा स्ट्रेंथनी बाईंग आली, डबल एक पुल बॅकला. ह्या पुल बॅकच्या ब्रेकआउट नंतर इथं आपली डबल एकदा एंट्री व्हायची वाट होती, आणि मी केलेली आहे व्हिडिओने बघली. इथं पण आपला एक टार्गेट हिट झालेला आहे. तर मित्रांनो, जिथं तुम्हाला स्ट्रेंथ दिसल, ओके एक मिनिट, डबल एकदा समजून घ्या तुम्ही. ओके, ह्या ब्रेकआउट नंतर तर बाय साईड जाणारच आहे, ते पण समजलं. पण इथं जेव्हा ब्रेकआउट झाला, इथं बाय नाही करायचं. ओके, बाय कुठं करायचं, जेव्हा असे पुल बॅक येतील, पुल बॅकला आपण बाय करत जाणार आहोत. ओके, तर आजसाठी डबल एकदा तुम्हाला लॉजिक सांगून देत आहे. हा रेजिस्टन्स जेव्हा इथला जेव्हा काही ब्रेकआउट झाले, इथं काय सगळे बायर्स आले असेल, ब्रेकआउट झाले बाय करा. पण त्या बायर्सला सगळ्यांना रिमूव्ह करून जेव्हा मार्केटनी इथं एक लिक्विडिटी ग्रॅब करून जेव्हा असं वर इथं ब्रेकआउट आलेले, तेव्हाच आपली बाय साईड पोझिशन ओपन होऊन इथं टार्गेट हिट झालेला आहे. फॉलो करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.